सर्वांचा आजोबा ब्रह्मदेव आहे. आपला आजोबा कोण आहे? खरा आजोबा ब्रह्मदेव. आणि त्या ब्रह्मदेवासारखा आर्टिस्ट कोणीच नाही, कलाकार कोणीच नाही. 140 145 लोकसंख्या माहीत नव्हती आपल्याला आपली, पण त्या बाबामुळे माहीत झाली. नाही कळलं का? ते भाषणात सांगतं म्हणून कळलं. 140 करोड मेरे देशवासी. मग आपल्याला कळालं 140 कोटी आहोत. बघा 140 कोटी लोक, एक पण एकासारखा नाही. काय समजा एवढ्या जगातली एवढी लोक जर एक सारखी असती तर आरटीओ ऑफिस उघडावं लागलं असतं. आरटीओ आणि नंबर प्लेटा गळ्यात टांगावं लागल्या. MS16 अहिल्यानगर, MS16 तपोवनचा T, सूर्यनगरचा VS, गल्ली नंबर 15 आणि त्या 15 गल्ली मधलं 17वं घर आणि त्या 17व्या घरातला हा नमुना 4थ्या क्रमांकाचा. अशी प्लेट असते गळ्या. हिंडत राहिल्या. नावच नसतं, आपल्याला नावच नसतं. लगेच म्हणले असते MS16 TS50 अशी नाव असते. पण देवाची किती ब्रह्मदेवाची कला आहे बघा. एक सुद्धा एकासारखं. प्रत्येकामध्ये थोडं ना थोडं तरी बदल आहेच का नाही. म्हणून त्याचे किती उपकार आहे. खरं का नाही? कधी त्याचे आभार मानले का? तुम्ही म्हणतात मी सुंदर आहे, परंतु तुम्हाला तो बनवणारा विधाता किती सुंदर असेल. खरं का नाही? देवानं बनवताना सुंदर बनवलंय, पण आपला फॉल्ट आहे. आपण त्याच्यामध्ये पण बोट घातली. बघा या भवया आहे. येणारा जो कचरा आहे ना, तो कचरा ह्या केसांमध्ये अटकावा आणि या डोळ्यांमध्ये जाऊ नये. बारीक कण जे आहेत ना, बारीक कण, धुळीचे कण या पुढच्या पापण्यांच्या केसांच्या लवांमध्ये अटकावे, म्हणजे तुमचे नेत्र सुरक्षित राहतील. याच्याकरता हे बनवलंय. आता फक्त हसत बसा. तुम्ही काय करता? पार्लर मध्ये जाता, ती एकटाई खुर्चीवर राहते उभी, ही खुर्चीवर अशी बसते, बरोबर आहे की नाही? दोरा हातात घेते, तोंडा एक हाता, म्हणजे हा इथं एक आहे. आणि मार्कर पेनची बॉर्डर दिसते. आणि ती बॉर्डर बघून नवऱ्याला म्हणते कशी दिसते सोम. अरे विधात्यानं बनवलंय. अरे त्यानं बनवलंय म्हणून खूप विचारानं बनवलंय तुम्हा आम्हाला. पण आपण याच्यात सुद्धा रचनेमध्ये बदल करतो, इतके नटतो. पण विधात्यानं बनवताना किती सुंदर बनवलंय आपल्याला. अशा ब्रह्मदेव हा तुमचा आमच्या निर्माता आहे. तुमचं आमचं लालन पालन जर करणारा असेल तर श्री हरी विष्णू आहे. बरोबर आहे का? आईच्या पोटात होतो, आईच्या नाभी कमलापासून तर आपल्याला नाभी कमलापर्यंत पाईपलाईन जोडली. त्या आईनं जेही प्राशन केलं असेल त्याचे पाचक रस आपल्याला मिळाले, म्हणून आईच्या गर्भात वाढलो. आपला जन्म झाला तर लगेच आईच्या अंगावर दूध आलं. आपण दुधापासून मुक्त होत होतो, लगेच आपल्याला दात आले. अरे विधात्यानं काय नाही म्हणून बनवलं आपल्याला. पण कधी त्याचे आभार मानले का? निष्ठुर झालो आपण, निष्ठुर. विधात्याचे आभार मानतो आणि घेऊन जायचं काम पण तोच करतो. जर माणसंच मेली नसती तर तुम्ही ते वसतिगृह बघितले का? वसतिगृह, शाळेचं वसतिगृह. तिच्यात ना मुलांना अशा खाटा असतात, 1 2 3 असे मजले. जर माणसंच मरत नसते ना, तर प्रत्येक नगरामध्ये ना असा प्लॉट असता, खाली प्लॉट, आणि तिथे म्हातारे नेऊन टाकायचे. मरतच नाही मग काय. आणि त्यांची खाट एकावर एक एकावर एक एकावर एक. अरे मरण आहे म्हणून जगण्याचा आनंद, उत्पत्ती स्थिती आणि लय. हे कोणी बनवलंय? त्या विधात्यानं. त्याला विसरू नका. त्याला विसरले का सर्व बाकीचा भ्रमच आहे. बघा, पेंडे दे हसते ते ब्रह्मांडी पसारा, पिंड दे हसते ते ब्रह्मांडी पसारा, पिंड दे हसते ब्रह्मांडे पसारा, पिंड
ब्रह्मांडे पसारा पिंगले अतिथि ब्रह्मांडे पसारा पिंग देहसे ते ब्रह्मांड पसारा हरे विना सारा व्यर्थ ब्रह्म पिंगले अतिथि ब्रह्मांडे पसारा हरे विना सारा व्यर्थ ब्रह्म हरे विना सारा व्यर्थ ब्रह्म हरे मुखी गाता हर बलि चिंता 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 हरे मुखी गाता राधे 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 हर बलि चिंता जय श्री कृष्ण हरे मुखी गाता हर बलि चिंता हरे मुखी गाता हर बलि चिंता हरे मुखी गाता हर बलि चिंता पिंडे देह स्थिती ब्रह्मांडी पसारा हरे विना सारा व्यर्थ ब्रह्म उत्पत्ती स्थिती आणि लय असा जो आहे त्या सृष्टीची निर्मिती या विधात्यानं केली. नारद महर्षींनी सांगितलं ब्रह्मदेवानं ही निर्मिती करत असताना ती रचना कशी करावी याकरिता ब्रह्मदेवाला सुद्धा सुचत नव्हतं. त्यावेळेस त्या ब्रह्मदेवाला भगवत नामाचा खरा अर्थानं संजीवनी मिळाली. पै सृष्टीच्या विरुत्तमा पूर्वी गा नरोत्तमा वेडा ऐसा ब्रह्मा ऐकला होता मज ईश्वरात न ओळखे ना सृष्टीही करू शके तोही थोरो केला एका नामे. भगवभक्तीच्या नाम प्रभावानं सृष्टीची निर्मिती खऱ्या अर्थानं ब्रह्मदेवाकडनं झाली. 24 तत्वानं त्याने या सृष्टीची निर्मिती केली आणि या 24 तत्वाच्या सृष्टीची निर्मिती करत असताना या सृष्टीवर त्यानं जीवतत्व जे आहे ना ते जीवतत्व अंगीकारलं आणि या जीवतत्वाला बनवत असताना त्यानं असं एक मॉडेल बनवलं तो हा मनुष्य देह 3.5 हाताचा. मार्केट व्हॅल्यू जवळजवळ 50 करोड रुपये किंमत आहे बरं आपली. तुम्ही कथेला बसले ना तुम्ही कंगाल नाही बरं का. 50 कोटीचा देह घेऊन बसले तुम्ही. एवढा अनमोल देह तुम्हाला देवानं फुकटात दिलाय. फुकटात फ्री मध्ये बिलकुल फ्री. एक नख उडालं ना परत नख जर टाकायचं ना 2.5 लाख रुपये लागतात एक नखाला. नख 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 ते पण डुप्लिकेट ओरिजिनल नाही. भगवंतानं बनवताना बघा विधात्यानं बनवताना तुम्हा आम्हाला इतकं सुंदर बनवलेलं आहे आणि या सुंदर देहातनं भगवंताला एकच आशा आहे का आपल्याकडनं भगवत भाव जागा व्हावा. आणि म्हणूनच या भगवत भावामध्ये परिपूर्णता जी आहे ती परिपूर्णता मानव देहामधून आली. या मानव देहाला भक्तीचा आरसा कळावा भक्तीचा वास कळावा याकरता विधात्यानं या सृष्टीवर निर्मितीची आवर्तन आणलेली आहे. आणि ती आवर्तन आणत असताना मांडव्य ऋषींचा मैत्र्याचा तो संवाद जो आहे विदुराचा मैत्र्याचा संवाद पुढे ते सांगत आहे की या सृष्टीचा ब्रह्मदेवानं निर्मिती केल्यानंतर याचा राजा जो आहे त्या राजाच्या हातात सर्व दिलं आणि त्या राजाचं नाव आहे दक्ष प्रजापती. आपला सर्वांचा राजा आहे. या दक्ष प्रजापती जो आहे ना त्या दक्ष प्रजापतीला 16 मुली होत्या. 16 त्या 16 मुलीमध्ये 13 मुली त्यानं धर्माला दिल्या होत्या
त्याच्यामध्ये श्रद्धा, दया, मैत्री, शांती, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, स्मृती, तितिक्षा, धूर्ती, मूर्ती या 13 जणींचे लग्न लावले. तसा पाहिला तर प्रजापती जो आहे ना, तो प्रजेवर राज्य करत असताना नीतीचं राज्य करत होता. आणि तो म्हणूनच त्या धर्माला त्या सिंध देशामध्ये त्या मुली दिल्या आणि तिथे तो ते राज्य करत होता. बघा, जिथे ज्या राज्यामध्ये देश, काल, विचार, इंद्रियाची एकनिष्ठता, विचाराचा एकोपा आणि द्रव्याची क्षुधाशांती असते ना, तिथे खऱ्या अर्थानं राज्य सुंदर चालत असते. आणि त्या प्रजापतीची सर्वात लहान जी मुलगी आहे ना, ती मुलगी शंकरानं वरलेली होती आणि त्याला तो विवाह मान्य नव्हता. पण आता ते आलं घडून म्हणून त्या छोटीमध्येच तो छोटू एकरूप झाला, इकडे आलाच नाही. आणि मग हिला 2 वर्षानं कळालं छोट्याकडे छोटी पण आहे. आणि छोट्या म्हणाला, मम्मी पप्पा मी काय इकडे येणार नाही, तुम्हाला यायचं असेल तर तुम्हीच या. ये म्हणाले, नको बाबा तिकडं आम्हाला नाही जमणार. आणि मुलगा म्हणे इकडे या, ये म्हणाले आम्हाला नाही जमणार. आणि छोट्याचा नुसता धावा करीत बसले. दर महिन्याला 2 लाख येत बसले. बँका कणू लागल्या, एवढा पैसा समोर आला. आणि हे दोघं नवरा बायको, एवढा मोठा बंगला आणि त्या बंगल्याला एक पाळणा, झोपाळा. त्या झोपाळ्यावर बसलेले. ही झोका देते त्याला, म्हाताऱ्याला. म्हातारा झोका घेतो, म्हणतो छोट्या कधी ये, छोट्या पाहिजे होता, आता आपल्याला छोट्याचा आधार पाहिजे. आणि म्हातारा तिथेच गेला. म्हातारी झोका देत बसली. काय उपयोगाचा? आपल्या डोक्यात खटका आहे. मला कळकळीचं आव्हान आहे. एकतर आपल्याला संततीत माफक आहे, 1-2 मुलं आहेत, बरोबर आहे की नाही? मग ती 1-2 मुलं लांब जातील, कुठेतरी शिकतील, मग खूप मोठं होतील. आणि मग त्याच्यापासून तुम्हाला काय मिळेल? हा, डोळ्यानं पाहिलं, डोळ्यानं. एक म्हातारी गेली. म्हातारी, तिची 2ही मुलं परदेशात होती. इकडून फोन केला, अंत्यविधीला या पोरं आली नाही, पैसे पाठवून दिले. काय उपयोग त्या पैशाचा? काय कळणार वळाला. आमच्या इकडे पाहिजे. अरे आपल्या डोळ्यात देखत पाहिजे आपली प्रजा. आपल्या समोर असली ना तर आनंदी राहा. आणि प्रजाच नसेल तर काय भूत व्हाल का तुम्ही? मरणाच्या वेळेस कोणाला पाहताल? आपली लेकरं आपल्यापाशी नसेल तर काय उपयोग? निवळ हे सत्य नाहीये, याचा भरोसाच नाहीये. ह्याच आहे न उद्या नाहीये. अहो आठवा तुम्ही अजून. आपण मला अजूनही आठवतं. मला वाटतं ते 8 नोव्हेंबर 2016 रात्रीचे 8:30 वाजता एक महात्मा टीव्हीवर आला आणि म्हणाला, मेरे प्यारे देशवासियों, आज रात 12 बजे से 1000 और 500 की नोट लीगल टेंडर नहीं रहेगी. झाला ना कागद? हा, राहिलं का काय? आता कागदच झाला त्याचा. कागद शेकत बसा पावसात, थंडीमध्ये. इतकी बेकार अवस्था आहे. तुम्ही आम्ही त्याच्या पाठीमाग. संस्कार जे आहेत ना, ते संस्कार महत्वाचे. हा, मुलं खूप शिकवा, पण संस्कारानं ती मुलं तुमच्या जवळ आलीच पाहिजे. सणावाराला पोरं घरी आली पाहिजे, बर का मावशी, तर आनंद. नाहीतर ती दिवाळी दलावर राहिली आणि व्हिडिओ कॉल करून तो फटाकडा तिथं वाजू राहिला. काय उपयोगाचं त्याचं काम? हा, सारे घरातच पाहिजे, घरी पाहिजे, मग ते सुख आहे. पण संस्कार जपणं महत्वाचं आहे. आणि संस्कार जपण्याकरिता धर्म, शास्त्र, नीती याचा व्यवहार देखील महत्वाचा आहे. आणि तो सदाचारानं जर झाला तरच खऱ्या अर्थानं धर्म अबाधित राहील. आणि धर्म अबाधित राहिला तरच जीवनाला अर्थाला अर्थ आहे. नाहीतर धर्मच लोकला आणि अर्थ किती असला तरी उपयोगाचं नाही. पैसा किती जरी असला तरी जीवनामध्ये तुम्हाला सुख नाहीये. परंतु संस्काराची लक्ष्मी थोडी जरी असली ना तरी तुमचा जीवनाचा अर्थ पुरून उरेल एवढं सामर्थ्य तुमच्यामध्ये आहे. बघा, पुढे सरते शेवटी भागवतामध्ये नंतर अतिशय महत्वाचं व्याख्यान आलेलं आहे. आणि ते व्याख्यान आहे उत्पानपादाचं.
या व्याख्यानाला अतिमहत्व शास्त्रामध्ये दिलं गेलेलं आहे, कारण हे व्याख्यान जे आहे ते संस्कारावर अवलंबून आहे. पानपादाची जी कथा आहे ती जीव मात्राची खऱ्या अर्थानं कथा आहे. आपली सर्वांची तीच अवस्था आहे, कारण हे ध्रुव आख्यान आहे. आणि ध्रुव आख्यानामध्ये मैत्री यांनी खूप सुंदर वर्णन ध्रुव आख्यानामध्ये केलेलं आहे. 3 कन्यांच्या वंशाचं वर्णन जे आहे ते ध्रुव आख्यानामध्ये आलेलं आहे. राजा मनुचे 2 पुत्र, एक प्रियवत आणि एक उत्पानपाद आहे. आणि उत्पानपाद आहे, त्यांना उत्पानपादाला 2 पत्न्या आहेत. एक सुरुची आहे आणि एक सुनीती आहे. सुरुची आणि सुनीती उत्पानपादाच्या 2 बायका आहेत. ती सुरुची जी आहे ना तिला खायाप्यामध्ये आनंद वाटायचा, आणि जी सुनीती आहे ना ती धर्मशास्त्राचं अध्ययन करायची. मग तुम्हाला खाण्याचा आनंद पाहिजे का धर्मशास्त्राचा? खरंच सांग, तुमच्या हातात आहे बरं का ती जादू. बनवायची जादू तुमच्याकडेच आहे, आमच्याकडे असते तर मग काय. हा हल्ली करतात माणसं स्वयंपाक, तो भाग वेगळा आहे. आणि संस्कार महत्वाचे, बाकी काय. आम्ही असं जे का लग्नाला गेलो, या कीर्तनाला गेलो काल्याच्या हडपसरला. आणि कीर्तन झाल्यानंतर एक मुलगी आली, म्हणाले महाराज आमच्या घरी या चहाला. शरद महाराज आणि आम्ही दोघंच होतो. म्हणलं शरद महाराज कसं करावं तर वेळ. म्हणे आता सांगू राहिली इथं जे लगेच चला टपकन चहा घेऊन निघू, आपल्याला परत पुढे जायचं. गेलो त्यांच्या घरी. आम्ही संस्कार सांगतो कसे असतात. बसलो तिथे आणि एक मुलगा आला तिथे, तिच्या वयापेक्षा थोडासा मागे पुढे असे. ती त्याला म्हणाली ए अनिकेत दूध बॅग घेऊन ये. आम्ही दोघं फक्त एकमेकाच्या तोंडाकडे पाहतो. ती पिशवी आणायला गेलो दुधाची. मी शरद महाराज म्हणला हा मुलगा गेला, हा नेमका कोण हो? शरद महाराज म्हण चहा प्यान चला, उद्या का करायचे आपल्याला. पण म्हणलं कोण आहे, काय करायचं. मी थांबा. मग मी म्हंटल ताई परिवार आपला आहे ना, बंटी ना ट्युशनला गेलाय. हिला नाव म्हणजे हिला मुलगा पण आहे. बरं पण गळ्यात काहीच नाही नाव, संस्कार. मग मी म्हणलं मुलाचा फोटो असेल ना एखादा. मला माहिती होतं याच्या बेडरूम मध्ये फोटो असेल, ते पोरग मध्ये एका बाजूने एकाचं थोबाड आणि एका बाजूने थोबाड असेल, असा फोटो काढायला तिनं लगेच आणला. आणल्यावर मग शरद महाराज म्हणलं शरद महाराज तो दूध पिशवी आणायला गेला तो हिचा नवरा आहे बरं का, फोटो मध्ये आहे. तेव्हा कळलं हा नवरा आहे. पण ती म्हणत काय होती, अनिकेत दूध बॅग आणणार. कळलं ना, हे संस्कार आहे आपले.